कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शिवा ही बघतेस ना, ही अन्नपूर्णेची मूर्ती आहे। माझं लग्न झालं ना तेव्हा मी घेऊन आले होते। आणि बाळकृष्ण पण असतो। हे सगळं आपण लग्नात गौरीहार पुजतो तेव्हा ती पुजतात आणि मग सासरी घेऊन येतात। अच्छा, हे सगळं माहेरून आणतात का? पण मी तर काहीच आणलं नाही। तुझं लग्न ज्या परिस्थितीत झालं, तू या घरात आलीस हेच खूप झालं। सीताई, मी आलेच आहे, 1 मिनिट आले। भाऊ, काय झालं भाऊ? शिवा, आज मी हे जे सगळं आपल्या घरात बघतोय, माझा त्याच्यावर विश्वासच बसत नाहीये। या घरात हा जो आनंद पसरलाय ना, हा तुझ्यामुळे आहे शिवा। थँक्यू। भाऊ, असं का म्हणताय? शिवा, तू सीताचं मन जिंकलंस। तू म्हणाली होतीस आणि तू ते करून दाखवलंस। हो, हे सगळं मी एकटीने नाही केलंय। तुमची साथ महत्वाची होती। हा तुमचा माझ्या डोक्यावरचा हात महत्वाचा होता। नाही, पण तुझा पुढाकार महत्वाचा, तुझी जिद्द महत्वाची, आणि ते तसं वाटणं, ती भावना महत्वाची। शिवा, मला कधीच वाटलं नव्हतं की सीता पुन्हा पहिल्यासारखी आनंदी दिसेल। शिवा, ती आता नव्या नव्या गोष्टी शिकतेय। खरं सांगू, ती आमच्या संसारात पुरती अडकली होती, पण शिवा, तू तिला हा नवीन जन्म दिलास। हो, हे मला माझं कर्तव्य वाटतं। इतक्या सगळ्या जबाबदाऱ्या असतात, यात बाईचं बालपण हरवून जातो। खरंय शिवा, सीताचं हरवत जाणारं बालपण मी बघत होतो, पण मी काहीच करू शकलो नाही। पण तू ते केलंस शिवा। मला तुझा खूप अभिमान वाटतो, आणि तुझ्या वडिलांना पण तुझा खूप अभिमान वाटत असेल। शिवा, कायम अशीच राहा, आणि हे घर जोडून ठेवण्याची जबाबदारी आता तुझी। पण तुमच्या साथीने। तुझ्याशी जिंकता यायचं नाही। शिवा, अगं कीर्तीला काही मदत हवी आहे का, बघितलंस का? हा, मी विचारलं पण नकोय म्हणाले काही, मग मी काही बोलले नाही। चला, बरं आहे, आपलं आपलं करते ते। असं काही नाहीये, तिला तिच्यावर नजर ठेवायला कोणी उभं नकोय म्हणून सांगितलं असेल की तुम्ही जा म्हणून। अहो, पण आता ती त्यांचं करतायत ना, त्या बरं आहे ना। बरं, करू दे। बरं, मी काय म्हणते, मला एक आयडिया आली होती। काय? आपण सगळ्याजणी मिळून एक गर्ल्स ट्रिप काढूया ना। बापरे, गर्ल्स ट्रिप? चालेल? अरे म्हणजे ते खूप झालं ना, अख्खा वेळ घरात। अगं हो ताई, आपल्यासाठी पण काहीतरी वेळ काढूया। अगं पण करायचं काय? काहीतरी प्लॅन करू, ठिकाण निवडू आणि जाऊ फिरायला। शिवा, शिवा, अरे डिप्पर, शिवा, काय? तू चल, मी तुला सांगतो। अरे पण अरे तू जरा शांत हो, जरा बस। उर्मिला, पाणी आण जरा। मला नकोय पाणी,
शिवा चल ना, तुला मी सांगतो ना. डिप्पर शांत हो आणि काय झालंय सांग. अगं आपल्या वस्तीत इमर्जन्सी आले, तू चल. शिवा जा, तू हे प्रकरण आता तुझ्या पद्धतीने हाताळ आणि त्या निर्लज्ज माणसाला धडा शिकवू नये. डिप्पर तू आपल्या गँगला आणि त्या मुलींना कॉलेजला यायला सांग. आज त्या माणसाची शिकार तर होणारच. येते मी. चल. नीट जा, सांभाळा रे. हो. ते खूप घाबरले, टेन्शन मध्ये शिवा बघून सगळ्यांनाच कळत नाही काय करावं. हे बघा, तुम्ही काळजी करू नका, मला सगळं कळलंय. आपण करूया काय ते. हा, तुम्ही चला माझ्या बरोबर. अहो कुठे चाललाय? गाडी बाहेर घ्या, आज जाऊ शकत नाही. थांबा जरा. तुमचे प्रोफेसर साबळे कुठे? सर मला माहित नाही कुठे आहेत. तुमच्याशी इज्जतीत बोलते ना, इज्जतीत उत्तर द्यायचं. कुठे आहेत साबळे? ते असेंब्ली हॉलमध्ये आहेत, कार्यक्रम सुरू आहे. आम्हाला इज्जतीत बोल. कळलं? डिप्पर काय झालंय? शिवा, आपल्या एरियातल्या मुलीला ना एका शिक्षकाने चुकीच्या पद्धतीने हात लावले. शिक्षकाने? एका शिक्षकाने असं करावं, हे कसं शक्य आहे? आणि एका माणसामुळे ना अख्खा पेशा बदनाम होतो. शिवा, हे काय पहिल्यांदा नाही घडत आहे. त्या शिक्षकाने धमकी दिली पोरींना नापास करायची आणि त्यांना लाडी गोडी करून हात लावायचा प्रयत्न करतो तो. अरे पण याआधी कोणी कंप्लेंट का नाही केली? घाबरतात ना त्या. करायचं काय त्यात? काकू, आपल्याला वाटतंय आपला समाज खूप पुढे चाललाय, पण असं काहीच नाहीये. ज्या मुलीसोबत हे घडलं त्या मुलीकडे ज्या नजरेने लोक बघतात ना, त्या नजरेचीच भीती वाटायला लागली तिला. काय आमच्या वस्तीतली मुलगी आहे ना, म्हणून आम्हाला समजले. अशा किती मुलींसोबत काय काय घडत असेल आपल्याला काय माहित. या सगळ्यात त्या मुलीची काहीच चूक नाहीये. ती शांत बसून राहिली. तिच्या आई वडिलांनी पण तेच केलं. काय शेवटी मुलीचंच नाव बदनाम होणार ना. शिवा, तुझं शिक्षण पण थांबवलं ग तिच्या घरच्यांनी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.